नमस्कार मंडळी, सी आणि माझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे. याचे आपल्याला उभे स्लाइस करून घ्यायचे आहेत. आता उन्हाळ्याचं सीझन आलं त्यामुळे आता ही कैरी तर आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते. आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा उभ्या स्लाइसमध्ये. सी आणि माझी रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. आता ही शाळेच्या बाहेरही आपल्याला अशी कैरी खायला मिळते. तुम्ही कधी खाल्ली असेलच, नक्की कमेंट करून सांगा कोणी कोणी खाल्ली आहे. आता हे आपले स्लाइस करून झालेले आहेत अशा प्रकारे. आता यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे. आता सर्वप्रथम आपण याला बाउलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये मसाले मिक्स करून घेऊया. सर्वप्रथम याच्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत. अर्धा चमचा मी यामध्ये हळद घालते. आता यामध्ये परत आपण लाल तिखट घालणार आहोत. आपल्या चवीनुसार, ज्याला जास्त तिखट आवडत असेल ते जास्त घालू शकता. हे तिखट जास्त होता मसाला म्हणून थोडा कमीच घातला आहे. मीठ घालते चवीनुसार. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे, जेणेकरून सगळा मसाला व्यवस्थित कैरीला लागेल. आता हे झालेलं आहे मिक्स करून, हे बघा. चला आता डिशमध्ये काढून घेते आणि नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली आजची रेसिपी. धन्यवाद.